कीर्तनाने समाज हा सुधारला नाही आणि तमाशाने तो कधी बिघडला नाही. अशी म्हण साधारणतः आपल्याकडे सगळीकडे बघितली जाते. पण असं जरी असलं तरी महाराष्ट्राला संत परंपरा आणि कीर्तनाची परंपरा ही खूप प्रदीर्घ कालावधीमध्ये लाभलेली आहे. प्रबोधन करण्याचं एक मुख्य साधन म्हणून कीर्तनाकडे बघितलं जातं. पण असं जरी असलं तरी या परंपरेला कुठेतरी छेद पडताना आपल्याला दिसून येतोय. आता तुम्ही म्हणाल कसा? तर गेल्या अनेक वर्षातून आपण पाहतोय की वेगवेगळे प्रवचनकार असतील, वेगवेगळे कीर्तनकार असतील, हे उदयाला येताना आपल्याला दिसतायत. आणि त्या बरोबरीनं हे कीर्तनकार समाजामध्ये कसं प्रबोधन करतायत हेही आपण बघतोय. पण प्रबोधनाऐवजी ते कंटेंट क्रिएटर होत आहेत का, की ते स्टँडअप कॉमेडियन बनून पाहतायत? नक्की गोंधळ कुठे झालाय? या सगळ्यावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्याचसाठी आपण निमंत्रित केलेलं आहे तृप्ती देसाई, ज्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. समाजसेविका म्हणून त्या प्रसिद्ध आहेत आणि अगदी परखड मतं मांडण्यासाठी म्हणून त्या आपल्या सगळ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत असं म्हणायला हरकत नाही. तृप्ती ताई, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. जसं मी ओपनिंग केलं त्याप्रमाणे आपण बघतो की खरं तर कीर्तनाची खूप मोठी परंपरा आपल्या सगळीकडे महाराष्ट्राला लाभलेली आहे. आजही संत तुकाराम असतील, संत गाडगेबाबा असतील, यांनी काही लिहिलेली, मांडलेली भाष्य आहेत, वाक्य आहेत, ती आजही आपल्याला डोळे उघडण्यासाठी म्हणून आपण त्याचा उपयोग करतो. पण गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये हे प्रबोधनकार, प्रवचनकार यांच्यामध्ये फार मोठा बदल झालेला आपल्याला दिसून येतोय. तुम्हाला स्वतःलाही खरं तर या चळवळीमध्ये तुम्ही खूप वर्षापासून आहात. तुम्हालाही अ, म्हणजे संविधानाने जो अधिकार दिलेला होता, त्या अधिकारानुसारही शनी शिंगणापूरच्या मंदिरामध्ये प्रवेश मिळवायला आंदोलन करावं लागलं. या सगळ्या घटनांकडे आता तुम्ही कसं बघताय? आपण जर बघितलं तर शनी शिंगणापूरच्या आंदोलनामुळे तर अनेक लोकांना मी माहीत झाले आणि ते आंदोलनच यासाठी होतं की पुरुषाला जसा मंदिरामध्ये प्रार्थनेचा अधिकार आहे गाभाऱ्यामध्ये, तो महिलांनाही मिळावा. खरं तर तो आहेच. संविधानाने प्रार्थनेचा अधिकार दिलेला आहे, समानतेचा अधिकार दिलेला आहे, परंतु तरी सुद्धा पुरुष आणि महिला असा भेदभाव केला जात होता. महिलांना कुठंतरी दुय्यम स्थान दिलं जात होतं आणि त्यासाठी आम्हाला भांडावं लागलं, आंदोलन करावं लागलं. त्यानंतर मग जे आहे तो प्रवेश सुरू झाला आणि आपण बघितलं असेल की मग विरोध करणारे सुद्धा जोडीने दर्शनाला जायला लागले. पण बदल करायला, क्रांती करायला जे आहे ते अनेक संकटांना सामोरं जावं लागलं, संघर्ष करावा लागला, अनेक केसेस अंगावर घ्यायला लागल्या, ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं, अनेक हल्ल्यांना सामोरं जावं लागलं. या सगळ्या गोष्टीतून गेल्यानंतर आपण जर बघितलं तर आपण ज्या काही गोष्टी करत असतो, तर चांगल्या जेव्हा आपण गोष्टी मांडायला जातो तेव्हा बरेच जण विरोध करतात. आता आपण कीर्तनकारांचा विषय घेतोय, तर कीर्तनकारांच्या विषयामध्ये जर बघितलं तर सुरुवातीला आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा अगदी बंडातात्या कराडकर असतील, बाबा महाराज सातारकर असतील, घरचे आवर्जून कीर्तन तिकडे ऐकायला नाही गेलो तर टीव्हीला कीर्तन त्यांचं लागायचं. आणि कीर्तन म्हणजे कसं आहे की घरातले कुठले तरी समजा बाहेर आपण ऑफिसमध्ये गेलो, कुठेतरी टेन्शन आलेलं असतं, काहीतरी चढ उतार आयुष्यामध्ये आलेले असतात, घरामध्ये काही कटकट झालेली असते, तर कीर्तनामध्ये गेल्यानंतर आपलं मन शांत व्हावं आणि त्या पद्धतीनं कुणीतरी प्रबोधन करत असतं, उपदेश करत असतं आणि ते आपण ऐकावं आणि देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जावं, याला कीर्तन म्हणतात असं मला तरी माहितीये, कारण मी लहानपणापासून जे कीर्तन बघितलेलं आहे. परंतु आता सध्या काही वर्षांमध्ये अनेक कीर्तनकार उदयास आलेत. मध्यंतरी तर आम्ही सांगितलं होतं पुरुष कीर्तनकार आहेत, तशा महिला कीर्तनकारी झाल्या पाहिजेत. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं कीर्तन सांगितलं पाहिजे. पण सध्या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर कीर्तनकार पुरुष पण आहेत, महिलाही आहेत आणि काही कीर्तनकार जे आहेत ते फक्त सोशल मीडियावर कुठेतरी व्हायरल होण्यासाठी किंवा आपल्याला कुठेतरी पब्लिसिटी मिळण्यासाठी स्वतःचा PR नेमतात आणि कुठंतरी मग पानसट जोक करणं असेल, कॉमेडी करणं असेल. ग्रामीण भागामध्ये जास्त कीर्तनं होतात. ज्या कीर्तनकारांविषयी मी बोलते, मी नाव घेऊनच बोलेन, कारण त्याची सुरुवातच आम्ही केलेली होती. म्हणजे इंदुरीकरांचं जर प्रकरण आपण बघितलं तर इंदुरीकर सुरुवातीला तर प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर महिलेला तुच्छ लेखायचे. म्हणजे बऱ्याच वेळेला आम्ही जेव्हा उदाहरणं दिली होती तेव्हा त्यांनी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगितलेलं होतं की महिला ही चपले समान असते किंवा ती पायातच शोभून दिसते, तिला गळ्यात घालायची का, किंवा तिला त्या पद्धतीनंच ठेवा.
मुलींच्या बाबतीत सुद्धा अगदी अनेक चुकीचे शब्द वापरणं, अश्लील शब्द वापरणं किंवा गोरी बायको करायची का काळी बायको करायची, म्हणजे महिलांच्या रंगभेदावरून, वर्णभेदावरून हे कीर्तनकार कधी करत नसतो. हे बघा, आज आपण सावळे विठ्ठली बघितलेली आहेत. आज आपण श्रीकृष्ण आणि राधेची जोडी सुद्धा पाहिलेली आहे. किंवा अनेक आपण अशी उदाहरणं बघू शकतो, की अगदी शंकर पार्वती असतील किंवा सगळेच अगदी रुक्मिणी माता असेल, सगळे अगदी अंबाबाईची मूर्ती असेल किंवा प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं एक वैविध्य आहे किंवा एक वेगळेपण आहे. परंतु कीर्तनाच्या माध्यमातून आपण कीर्तन सांगताना जे लोक कीर्तन ऐकायला आलेत, ते आवर्जून ग्रामीण भागात तर घरामध्ये आपण जर बघितलं तर घराला लॉक लावून कीर्तन ऐकायला येतात. कारण काहीतरी चांगलं शिकायला मिळेल. आणि मला असं वाटतंय की कीर्तनं झाली पाहिजेत, त्यातून चांगलं शिकायला मिळालं पाहिजे. प्रबोधनपर जे आहेत ते अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत. मग आम्ही अनेक वेळेला म्हणत असतो की हुंडाबंदीच्या बाबतीमध्ये जे आहे ते अनेक वेळेला कीर्तनकारांनी सांगावं. स्त्री भ्रूण हत्येच्या संदर्भामध्ये त्या कशा रोखल्या जाव्यात ते सांगावं. स्वच्छतेच्या बाबतीत जे आहे तो संदेश द्यावा. पर्यावरणाच्या बाबतीत जो आहे तो संदेश दिला पाहिजे. अध्यात्मातून विज्ञानाकडे कशा पद्धतीनं गेलं पाहिजे हे 21व्या शतकात कीर्तनकारांनी सांगितलं पाहिजे. काही कीर्तनकार आहेत, परंतु ते प्रसिद्धीच होतात नाही, कारण ते सरळमार्गी कीर्तन करतात. ते खूप चांगल्या पद्धतीनं कीर्तन सांगतात आणि म्हणूनच ते काही फार प्रसिद्धीच होतात नसतात. परंतु कीर्तन सांगताना कुठंतरी फालतू जोक करायचे, कुठंतरी उड्या मारायच्या, वेगवेगळ्या अशा टाळ्या वाजवायच्या आणि त्याच्या माध्यमातून समोरच्याला कुठंतरी खालच्या पातळीवर सांगण्याचं काम करायचं. आणि मग तो जोक झाला म्हणून ग्रामीण भागातली लोक सुद्धा टाळ्या वाजवतात, कारण तशी परिस्थिती आजूबाजूला घडत असते. म्हणून हे कीर्तनकार तशी उदाहरणं देत असतात. आता ही जी चर्चा आपण करतोय ती कधी करतोय? इंदुरीकरांच्या मुलीचा साखरपुडा झाल्यानंतर इंदुरीकर ट्रोल झाले. इंदुरीकरांच्या विरोधात जेव्हा आम्ही आंदोलन उभं केलं, आम्ही जेव्हा सांगत होतो की ते महिलांच्या विरोधात कशा पद्धतीनं बोलतात, महिलांना तुच्छ लेखतात, तेव्हा मी ट्रोल झाले होते. कारण इंदुरीकर हे सगळ्यात मोठे कीर्तनकार आहेत, त्यांना फॅन फॉलोईंग भरपूर आहे, ते खूप चांगल्या पद्धतीनं कीर्तन सांगतात, अशी बाजू घेणारे अनेक जण होते. आणि म्हणूनच त्यांचा मुलीचा साखरपुडा झाल्यानंतर सगळ्यात पहिली प्रतिक्रिया मी अजिबातच दिली नाही, कारण मी ऑलरेडी त्यांच्या विरोधात बोलतच असते. पण मी यावेळी बघितलं की सर्वसामान्य जनता मात्र एखादा कीर्तनकार जे कीर्तनामध्ये सांगतो त्याची अंमलबजावणी स्वतः करतो का? आणि हे जेव्हा तो करत नाही, तेव्हा सर्वसामान्य जनता मग जी आहे ती सोशल मीडियावर उतरली. प्रत्येक जण सांगत होतं, कारण कीर्तन करताना इंदुरीकर महाराज सांगत असतात की लग्न हे फार साध्या पद्धतीने करायचं, साध्या पद्धतीने लग्न केलं तरी पोरं होतातच ना, अशा पद्धतीचा एक संदेश ते देत असतात. किंवा कशाला वराती पाहिजेत, कशाला तो भंगार खर्च पाहिजे, तुम्हाला कशाला गॉगल घालून मिरवणुका काढायला पाहिजे, कशाला तुम्हाला फेटे घालायचे. पण हे सगळं जे काय ते साखरपुड्यात त्यांनी ते केलं. फेटेही नेसवले, वराती काढली, मुलीने गॉगलही घातला, बऱ्याच वेळेला मुलींच्या ड्रेसवर ते बोलले की तिचा पदर पडला नाही पाहिजे. यांची मुलगी घागऱ्यात होती. आमचं म्हणणं आहे की बघा, मी महिलांसाठी काम करते, त्यांच्या मुलीचं लग्न, त्यांच्या मुलीचा साखरपुडा धूमधडाक्यात झालाच पाहिजे. प्रत्येक वडिलांचं स्वप्न असतं आपापल्या परीने आपल्याला जसा झेपेल त्या खर्चात ते केलं पाहिजे. पण हे करत असताना इंदुरीकरांना मला सांगायचंय की मग दुसऱ्यांच्या घरात पण आई वडिलांची तीच इच्छा असते ना, ज्याची जशी ऐपत आहे त्या पद्धतीनं तो करत असतो. एखाद्याला कोणाला वाटलं की बाबा माझ्या मुलीची वरात मोठी काढावी, गाड्यांचा ताफा आणावा किंवा तिला जे आहे डान्स करायला आवडतो तिने डान्स करावा, पण मग तुम्ही त्यावेळेला मात्र त्यांना कुठंतरी आई वडिलांना भंगार पदवी देता किंवा त्या आई वडिलांना जे आहे ते चुकीचं बोलता. आणि ते बोलत असताना अशा परिस्थिती घडतात म्हणून लोक पण टाळ्या वाजवतात. मला सगळ्यात पहिला लोकांना सांगायचंय की हे असले जे कोण आहेत ते कीर्तनकार असू शकत नाहीत. जेव्हा तुमची थट्टा करतायत, म्हणजे तुमच्या घरातल्या मुलीविषयी बोलतायत, तुमच्या घरातल्या मुलाविषयी बोलतायत, तुम्हाला जेव्हा तुच्छ लेखतायत, तेव्हा तुम्ही यांना टाळ्या वाजवून मोठं करू नका. तुम्ही त्यांना जे आहे ते समोरासमोर बोललं पाहिजे, तिथं खडसावलं पाहिजे, तर जे आहे तर ते प्रबोधन करतील. नाहीतर मग हे कॉमेडियन आहेत, यांना कीर्तनकार आपण म्हणूच शकत नाही. कारण तुम्ही फक्त टाळ्या घेता, तुमच्या विनोदावर सगळे हसतात आणि तो विनोद जो आहे तो इतका महागात पडतो की कधी कधी तुम्ही जो विनोद मुलींविषयी करता, आता काही वेळेला एका व्हिडिओमध्ये अनेक वेळेला ते सांगतात की मुलगी जर बाहेर गेली तर वडिलांनी तिची बॅग तपासली पाहिजे, कारण एक मोबाईल तिचा सायलेंटवर असतो, व्हायब्रेटवर, आणि एक मोबाईल जो असतो तो वडिलांना माहित असलेला, घरच्यांना माहित असलेला असतो. पण असं नसतं ना सगळीकडे. तुम्ही तो संशय उत्पन्न करून देता, मग कुठंतरी चांगले आई वडील, चांगले पालक आहेत तेही घरी जाऊन तशा पद्धतीनं संशयी वृत्तीने बघायला जातात.
म्हणजे कुठंतरी मुलींच्या बाबतीत अशा पद्धतीनं जी आहे ती साशंकता निर्माण करायची, त्या पद्धतीनं तुम्ही जे आहे ते तिची काहीतरी बदनामी करा किंवा मुली अशाच असतात असं बिंबवायचं काम करायचं. हे करत असताना मग आपली मुलगी जेव्हा मोठी झाली तेव्हा ते एका भाषणात सांगतात की कुठंतरी बदल केला पाहिजे असं मला वाटलं. मग बदल हा प्रत्येक जण इंदुरीकर प्रत्येक वेळेला करत असतात ना. तुम्ही अनेक गावांमध्ये जाता, तुम्ही अनेक ठिकाणी मानधन घेता, तिथंच जाऊन तुम्ही त्यांचीच जी आहे ती इज्जत घालवण्याचा प्रयत्न करता. तुम्ही त्यांना चार गोष्टी शिकवून शिकवून म्हणण्यापेक्षा त्यांना जे आहे ते उपदेश देऊन येता आणि तेच उपदेश देताना तुम्ही स्वतः त्याची अंमलबजावणी करत नाही. मग तुम्ही कीर्तनकार, तुम्ही प्रबोधनकार असूच शकत नाही. उद्या मी महिलांसाठी काम करते, मी महिलांसाठी काम करताना हुंडाबळीवर काम केलं आणि उद्या जर माझ्याच घरात लग्न असेल आणि मी जर एखादी मुलगी मुलगी आणि नारळ आमच्या घरी मी स्वतः घेऊन आलीये, पण उद्या मी याच्या विरोधात जर संदेश दिला किंवा मी जर अशा पद्धतीनं चुकीचं काम करायला गेले तर मी सामाजिक कार्यकर्ता असू शकत नाही. त्यामुळे आपण जे काम करतो ना, तेव्हा आपण जेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा चार बोट आपल्याकडे असतात हे लक्षात ठेवा. आपल्याला जेव्हा एखादा फॅन फॉलोईंग असतो, मानणारे लोक असतात, तेव्हा आपण काय करतो याकडे बारीक लक्ष जे आहे ते जनतेचं असतं. आणि म्हणूनच मला इंदुरीकरांना सांगायचंय की तुम्ही कुठंतरी चुकलात तर कबूल तर करा. आताही ते कबूल करतच नाहीयेत. म्हणजे आताही ते म्हणतायत की कुठल्याही प्रकारची खरं तर टिप्पणी अजूनही केली नाहीये, पण एकंदरीतच आपण बघितलं की त्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की अ, एका बाजूला संत गाडगेबाबांसारखे कीर्तनकार होते ज्यांनी एक वाटी घेऊन स्वच्छतेचा संदेश जो आहे तो हो, स्वतः अंगीकारला आणि त्यांनी केला. तो झाडू जो आहे तो त्यांच्याकडे नेहमी असायचा, त्यांच्या सोबत असायचा. त्यामुळे हा संदेश दिल्यानंतर समाजामध्ये त्यांनी अंगीकारलाही. अनेक लोक आजही त्यांना मानतात. अनेक लोक त्यांच्या शब्दांवर आपापली कामं जी आहेत, सामाजिक कामं जी आहेत ती त्या याच्यावर करतात. पण दुसऱ्या बाजूला जर आपण कीर्तनासाठी म्हणून काही गोष्टी बघितल्या तर आपल्या एकंदरीतच असं लक्षात येतं की आधीपेक्षा कीर्तनांचे प्रकार किंवा कीर्तनांची फ्रिक्वेन्सी जी आहे ती खूप वाढलेली दिसते. अनेक शहरांमध्ये, ग्रामीण भागांमध्ये कीर्तन वाढलेली डेफिनेटली आहेत. म्हणजे संख्येनुसार आपण म्हणू, काही काही वेळेला सप्ताह आयोजित केला जातो, पण त्या कीर्तनांमध्ये जी काही उदाहरणं दिली जातात, जनरली अपेक्षित असं आहे की साहित्य किंवा संत साहित्याशी संबंधित असलेली खरं तर उदाहरणं दिली जावी, त्याचं विश्लेषण केलं जावं आणि ते तुमच्या रोजच्या जीवनाशी जोडून मग त्याचं विश्लेषण सामान्य जनतेला समजेल अशा भाषेत त्यांचं प्रबोधन करावं, असं आपण साधारणतः अपेक्षा ठेवतो. पण आता या कीर्तनांचे जे आहेत ते इव्हेंट होताना आपल्याला दिसत आहेत. शिवाय या कीर्तनांमधला जो कंटेंट जो आहे तो संत साहित्य यातनं जवळजवळ संपलेलंच आहे. म्हणजे त्यांची उदाहरणं या कीर्तनांमध्ये कुठेही येताना आपल्याला दिसत नाही. उलट राजकीय काही जे आहे की कीर्तन कोणी राजकीय व्यक्तीने ऑर्गनाईज केलेलं असेल तर त्या व्यासपीठावरून त्या राजकीय लोकांचं कौतुक करण्याचं कामही हे कीर्तनकार आता दिसत आहेत. तर ही कीर्तन हा एक इव्हेंट म्हणजे जसं कुठला तरी एखादा गायनाचा कार्यक्रम असतो तसं एंटरटेनमेंटच्या फॉर्मॅटमध्ये आता कीर्तनांचा इव्हेंट या कीर्तनकारांनीच केलेला आहे का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? बरेच कीर्तनकार असे आहेत, मी आपल्याला सांगितलं की ते खूप चांगला संदेश जे आहे तो देतात किंवा संत साहित्याचं जे आहे ते बराच अभ्यास गाढा अभ्यास असलेले कीर्तनकार आहे. मी 2-3 दिवसापूर्वी जेव्हा बालगंधर्व मध्ये एका कार्यक्रमाला होते तेव्हा तिथे चेतनानंद महाराज होते आणि त्यांचं जे आहे ते प्रबोधन झालं. मी जवळजवळ 20-25 मिनिटं ते ऐकत होते आणि ते ऐकताना अगदी ते ऐकत राहावं असं वाटत होतं, कारण त्याच्यामध्ये सगळे जे दाखले होते किंवा संत साहित्याचा जो अभ्यास होता तो सगळा पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीनं प्रबोधन करण्याचं काम ते करत होते. परंतु आता काही कीर्तनकार, मी फक्त पुरुष कीर्तनकार म्हणणार नाही, काही महिला कीर्तनकारांचे पण व्हिडिओ जे आहेत ते मी बघितलेले, की ज्याच्यामध्ये मोठमोठ्या ठिकाणी त्यांचं जे आहे ते त्यांचं म्हणणं असतं की मला बाउन्सर पाहिजेत, माझं स्वागत झालं पाहिजे, माझा रील बनला पाहिजे. याच्या बाबतीत जे आहे ते एक एक ठिकाणी जे आहे ते त्यांचे PR असतात. PR ची टीम जी आहे ती पब्लिसिटीसाठी असते आणि मग त्यांच्या तारखा बुक होतात आणि अशा पद्धतीचे इव्हेंट बुक करून जे आहे ती जी काही कीर्तन होतात, मला वाटते त्याला कीर्तन म्हणणं चुकीचं आहे. जेव्हा तुकाराम महाराज असतील किंवा संत साहित्यामध्ये सांगितलेलं गेलेलं आहे की कीर्तन जेव्हा करायला जातो आपण तेव्हा जे ऐच्छिक वर्गणी किंवा जे ऐच्छिक मानधन आहे ते लोक देत असतात. पण आता कीर्तनकारांचे जे आहेत ते रेट ठरलेले आहेत, त्याचा बाजार झालेला आहे आणि आता इंदुरीकरांची बाजू घेणारी अनेक PR टीम आली. मगाशी तुम्ही म्हणाला की त्यांनी
कुठलं वक्तव्य किंवा याच्या बाबतीत कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही, परंतु त्यांची PR टीम एक जो व्हिडिओ साखरपुड्यातलाच जो काही व्हायरल त्यांनी केलेला आहे, त्याच्यामध्ये सांगतायत की आम्ही महाराष्ट्रीयन जेवण ठेवलं, आम्ही वारकरी स्वागताला ठेवलेले होते, आम्ही जे आहे ते जे फेटे आहेत ते ठराविक लोकांना बांधले, हे तेच सांगतायत. पण त्यांना ते स्पष्टीकरण द्यायची गरजच नव्हती. ते चुकलेले आहेतच, त्यांनी त्याची अंमलबजावणी केलेलीच नाही. आणि जेव्हा तुम्ही इंदुरीकरांची बाजू घेऊन ही PR टीम काही सांगत असते, इंदुरीकर काय फुकट कीर्तन करतात का? इंदुरीकरांचे 3-3 कीर्तन जे आहेत ते दररोज होतात किंवा काही वेळेला 2 कीर्तन होत असतील. आणि काल तर आता मी जेव्हा त्यांच्या विरोधात स्टेटमेंट दिलं, मला अनेकांचे फोन आले. ते म्हणतात की नाही, त्यांच्या जवळजवळ 1-1.5 वर्षाच्या तारखा फुलल्यात. म्हटलं मुख्यमंत्र्यांच्या तारखा सुद्धा 1-1.5 वर्षाच्या फुलल्या नसतील, कारण पुढच्या 1-2 महिन्यामध्ये कुठली परिस्थिती येते, काय होते. नाही म्हटले महाराजांच्या 2026-27 पर्यंतच्या तारखा. पण म्हटलं आता महाराजांच्या तारखा पैसे घेतात म्हणून फुलले. म्हटलं फुकट करणारे जर असते तर म्हटलं ते जातात आणि कीर्तन करून येतात. नाही म्हटले आमच्या इथं तुम्ही जर सकाळी बंगल्यात भेटायला आला इंदुरीकर महाराजांना, कोणीतरी काहीतरी भिवरे महाराज होते, त्यांच्या ग्रुपमध्येच असतात, त्यांचा मला फोन आलेला होता, मी रेकॉर्डिंग पण केलेला आहे तो फोन, बराच वेळ ते बोलत होते. आणि ते मला सांगत होते तुम्ही जर ताई कधी त्यांच्या बंगल्यात आला तर मी म्हंटल आता इंदुरीकर महाराज तर म्हणतात फार चांगल्या छोट्या घरात राहावं, त्यांचा तर फार मोठा बंगला आहे. नाही म्हटले मोठा बंगला नाही, तो बांधून दिलाय आम्ही, रेती जी आहे ती नदीतून आणलेली आहे, कुणी विटा दिल्या आहेत, कुणी सिमेंट दिले. म्हटलं मग प्रत्येकाची हीच परिस्थिती असते. इंदुरीकर जे दुसऱ्यांना उपदेश देतात ना, त्यांनाही कुणीतरी मदत करत असेल, कुणाची तरी इच्छा असेल आपण चांगल्या घरात राहावं वगैरे, तर त्यांचं असं म्हणणं होतं की दररोज तुम्ही जर बघितलं तर आमच्या त्या बंगल्याचा हॉल जो आहे तो तारखा बुक करण्यासाठी असतो. मग हा तारखा बुक करण्यासाठी का असतो? कारण तुम्ही जर बाजारू असाल, तुम्ही जर प्रत्येक रेट 51,000, 1,00,000, 1,51,000 असे जर रेट ठरवत असाल, तर तुमच्याकडे अशा पद्धतीची जी आहेत ते बिल्डर लोक पैसे घेऊन, ऍडव्हान्स घेऊन तिथं लोक येत असतात. आणि त्या पद्धतीने मी जेवढे इंदुरीकरांना ओळखते किंवा इंदुरीकरांचे कीर्तन जिथं जिथं होतात तिथं तिथं मी विचारलं तर त्यांनी काय कुठलं फुकट कीर्तन केलेलं मी ऐकलेलं नाहीये. ते पैसे घेऊनच कीर्तन करतात. आणि म्हणूनच आणि त्यांची जी काय कॉमेडी आणि जे काय म्हणजे आम्हाला तो जो आहे तो फालतूपणा वाटतो. त्यामुळे ते काय कुठलं कीर्तन नसतं, तर ते काय ऐकण्यासाठी. आणि ते आधी त्यांचे बरेच व्हिडिओ व्हायरल झाले होते. आमच्या आंदोलनानंतर तर प्रत्येक कीर्तनामध्ये व्हिडिओ काढण्यासाठी सुद्धा त्यांनी मनाई केलेली आहे. कुठलाही कॅमेरा ऑन करू देत नाहीत, कारण कुठलंही वक्तव्य चुकीचं जाऊ शकतं. पण त्यांच्या कदाचित तारखा किती बुक आहेत मला माहित नाही, पण त्या का बुक आहेत याचा विचार केला पाहिजे. म्हणजे लोकांना तुम्ही जसं म्हणाला की संत साहित्य प्रबोधनाचं फार काही ऐकण्यात पडलेलं नाहीये. कुठंतरी कुणीतरी येतं, कॉमेडी करतं, कुठेतरी कुणाची तरी टीका करतं, कुणाला तरी खाली ओढण्याचा प्रयत्न करतं, कुणाची तरी बदनामी करतं, उड्या मारून तुम्हाला ते सांगतं आणि तुम्हालाही तिथं टाळ्या वाजवायला फार छान वाटतात. तर हे कुठंतरी चित्र बदललं पाहिजे. आपण वेगळीकडे चाललेलो आहोत, मला हे आवर्जून सांगायचंय. कारण कीर्तनकारांना मी जेवढा, आता काही महिला कीर्तनकार पण आहेत, म्हणजे मला इथं सांगावं लागतंय. मी काही महिला कीर्तनकारांचे व्हिडिओ बघितले, त्याच्यात त्याही म्हणतात की महिलांनी मेकअप करायचा नाही. आपल्या ज्या, आता मी नीट भाषेत सांगते, त्या वेगळ्या भाषेत सांगतात, केस जे आहे ते मोकळे सोडायचे नाहीत. आणि तुम्ही कीर्तनकार आहे, तुम्ही कीर्तनकार म्हणून काय गोष्टी सांगितल्या पाहिजेत, महिलांची मध्ये काय जनजागृती केली पाहिजे. 21व्या शतकामध्ये पुरुष जसे आहेत तशाच महिला आहेत, हा समानतेचा अधिकार पटवून दिला पाहिजे. आणि तिथं तुम्ही महिलांविषयीच बोलताय. पण त्या कीर्तनकार जेव्हा सांगतात की मेकअप असा काहीतरी इतका थापतात महिला आणि आणि त्या स्वतः मेकअप करूनच कीर्तन करत असतात. मी अनेक वेळा झूम करून बघितला व्हिडिओ, की मी म्हंटले की आता ह्या जेव्हा कीर्तन करतायत, त्या जेव्हा एखाद्या महिलेविषयी महिलाच जेव्हा बोलतीये, तर तेव्हा एखादी महिला जेव्हा म्हणते की एखादी कोणीतरी लाली लिपस्टिक लावते किंवा मेकअप करते, तर मी आवर्जून बघत असते की मग या महिला ज्या आहेत त्या दुसऱ्या महिलेवर टीका करताना मग ह्या अजिबातच मेकअप करत नाहीत का? तर अजिबात नाही. त्या कीर्तनकार अगदी मेकअप करून, साडी अगदी म्हणजे आपण बघतो पदर घेतलेला असतो, पण पिनअप करून व्यवस्थित अगदी पार्लरमध्ये साडी नेसून वगैरे, शॉल वगैरे घेऊन आलेले असतात. माझं म्हणणं आहे की कीर्तनकार म्हणून तुम्ही काही चांगल्या गोष्टी समाजामध्ये महिलांविषयी असतील, पुरुषांविषयी असतील, त्या सांगितल्या पाहिजेत. पण अनेक वेळेला काही महिला कीर्तनकार या कॉमेडियन सारखे कीर्तन करतात. त्यांच्याही तारखा मी बघितलं की अनेक लोक घ्यायला जातात. मला वाटतं की तुम्ही तारखा घेतल्या पाहिजेत, पण आपण समाजामध्ये काय संदेश दिला पाहिजे, लोकांमध्ये काय प्रबोधन करायला पुढाकार घेतला पाहिजे,
कसे कीर्तनकार आपण जे आहेत ते आपल्या कार्यक्रमात आणले पाहिजेत, हा ज्या त्या आयोजकांचा प्रश्न असतो. पण मला असं वाटतं की तो वैचारिकतेचा पण प्रश्न आहे आणि तो विचार करून तसे कीर्तनकार आणले तर आपल्या घरातली मुलं घडतील. आपल्या घरातले जे कोणी लोक तिथं ऐकायला जातात ते ऐकून आल्यानंतर आपल्या घरात जो बदल होणार आहे, तर त्या कीर्तनातले काही शब्द, काही वाक्य, काही जे काही सांगितलं जातं, काही गोष्टी सांगितल्या जातात, त्या ऐकून बऱ्याच गोष्टींची चर्चा घरात होत असते. लहान मुलं अनेक कीर्तनामध्ये जात असतात आणि तिथं जर अशा पद्धतीनं जर असल्या काही गोष्टी सांगितल्या जात असतील, त्याच्यावर जर काहीतरी चुकीचं बोललं जात असेल, चुकीचे संदेश दिले जात असतील, तुमच्या आई वडिलांना तुझा बाप काय करतो, तुझी आई तिकडून आली का, अरे हे कीर्तनकारांचे शब्द नाहीयेत. कीर्तनकार हे आईसाहेबांशिवाय बोलत नाहीत. कीर्तनकार हे वडिलांशिवाय बोलत नाहीत. तुम्ही जर बाप बोलायला लागला, आईला काहीतरी वेगळेच शब्द बोलायला लागला, जे मी इथं बोलणार नाही, कारण तुमच्या कीर्तनात आम्ही ऐकलेले आहेत. महिला कीर्तनकार सुद्धा महिलांना ज्या पद्धतीनं बोलतात, तुम्ही हे अजिबात अशा पद्धतीचं जे आहे ते बोलू नका, कारण ते प्रबोधन असू शकत नाही. मग एकतर तुम्ही कीर्तनकार म्हणून जी काही पदवी लावता ती काढा आणि तुम्ही कॉमेडियन जे आहात म्हणून तुम्ही तिथं जा. तुमचे शो बुक होऊ देत, फुल होऊ देत, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, कारण ते हसण्यासाठी असेल. पण कीर्तनकार म्हणून एक इमेज जी आता काही कीर्तनकारांची होत चाललेली, की ती कुठंतरी लोकांना, आपण बघितलं असेल की इंदुरीकरांचं हे प्रकरण जेव्हा साखरपुड्याचं आलं, तेव्हा इंदुरीकर कीर्तनकार नसून ते कशा पद्धतीनं फक्त उपदेश देणारे आहेत, दुसऱ्यांना शिकवणारे आहेत, स्वतः काही अंमलबजावणी करणारे नाहीयेत, हे अशा पद्धतीची टीका लोकांकडून झालेली आहे. त्यामुळे आपण उपदेश देताना आपण ते करतोय का, तर आपण तो लोकांना द्यावा. आपल्याला जमत नसेल तर जे संत साहित्याचा अभ्यास आहे, ज्याच्यामुळे आयुष्यात कोणाचं तरी चांगलं होणार आहे, अशा पद्धतीच्या चांगल्या गोष्टी कीर्तनकारांनी शिकवणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या कीर्तनकारांची उदाहरणं देत आहात, खरं तर हे कीर्तनकार जे आहेत ते विशिष्ट कॅटेगरीतले आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या पद्धतीनं सोशल मीडिया जसा काही फोफावला, त्यानुसार हे कीर्तनकार अधिकाधिक काय म्हणता येतील, सोशल मीडिया फ्रेंडली झाले. वैचारिक कुठली तरी भूमिका मांडणं याच्या ऐवजी या लोकांनी कॉन्टेंट क्रिएटर होणं किंवा कॉमेडियन होणं हे जास्त प्रिफर केलं. आता हे कॉन्टेंट क्रिएटर किंवा इन्फ्लुएन्सर होणं आणि कीर्तनकार होणं याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. ही तफावत आपल्याला जाणवतेच, पण दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण बघतो की असे कॉन्टेंट क्रिएटर असतील, त्याच्या बाजूला जे काही स्टँडअप कॉमेडियन आहेत ते मात्र एका बाजूला प्रबोधन करताना दिसून येतात. म्हणजे या कीर्तनकारांना तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरही म्हणू शकत नाही, कॉमेडियन म्हणूनही त्यांना म्हणू शकत नाही. पण दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की जे प्रवचनकार म्हणून आपल्या सगळीकडे प्रसिद्ध आहेत, त्यातली अर्धी लोक मात्र अजूनही जेलमध्ये जातानाचे आपल्याला दिसून येते. त्याच्यातलं मुख्य उदाहरण द्यायचं असेल तर आसाराम बापूंचंही आपल्याला एक प्रवचनकार म्हणून जे फक्त महाराष्ट्रात नाही तर उभ्या देशामध्ये प्रसिद्ध होते. अशा आसाराम बापूंचं एक छोटंसं उदाहरण आहे. असे अनेक प्रवचनकार जे आहेत ते या जेलमध्ये पण आहेत. आता महाराष्ट्राची संत परंपरा असेल आणि ही नवीन प्रवचनकारांची आलेली ही परंपरा म्हणूया आपण त्याला, संत परंपरेत नको म्हणूया, ही परंपरा आहे. याच्यामध्ये डिफरन्स करायचा असेल तर लोकांनी नक्की काय केलं पाहिजे असं तुम्ही सांगाल? हे बघा, आपण हे जे काही नवीन कीर्तनकार आहेत, ज्यांना कीर्तनाशी फार काही घेणं देणं नाही, सोशल मीडियावर काहीतरी फॉलोअर्स असले पाहिजेत, कंटेंट क्रिएट केला पाहिजे, आपल्याला फॉलोअर्स आले तर आपल्याला पेमेंट चालू होईल आणि त्यासाठी काही बोललं तरी लोक आपल्याला जे आहे ते शेअर करतील. आणि आपण बघतो की सोशल मीडियावर फार काही आम्ही चांगलं सांगितल्यावर ते शेअर होत नाही, पण एखादं काहीतरी चुकीचं बोलून घाणेरडं बोललेलं किती शेअर होतं हे आम्ही अनेक वेळेला बघितलंय. पण कंटेंट क्रिएटर व्हायचं का आपण आहे त्या पदावर राहायचं हा आपला प्रश्न आहे. आता आम्ही अनेक वर्ष सामाजिक कार्यात आहे. अगदी मी बिग बॉस मध्ये जाऊन आले, आताही आमच्यावर एक चित्रपट येतोय. मलाही बऱ्याच जणांनी सांगितलं की ताई, हा चित्रपट करताना तुम्ही शॉर्ट कपडे घाला. आपण जेव्हा काही काम करत असतो, आपण कसं राहायचं, आपण काही मर्यादा स्वतःला घालून घेतलेल्या आहेत. आम्हाला घरामध्ये कुठल्याही काही सांगितलं नाही, पण आपण जेव्हा एका समाजामध्ये राहतो, आपण आपली विचारसरणी काय ठेवली पाहिजे. मला प्रसिद्धी जोता द्यायचं म्हणून मी दररोजच तुम्हाला फोन करायचा आणि मला दररोज हा विषय बोलायचा असं नसतं. आपल्याला कुठल्या विषयावर व्यक्त व्हायचंय आणि व्यक्त होताना त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण त्यात संवेदनशील आहोत का, आपण ते मार्गी लावू शकतोय का, आपण फक्त त्याच्यामध्ये
आपण करतोय का त्याच्यामध्ये खरोखरच मुख्यमंत्र्यांपर्यंत काही गोष्टी पोहोचवतोय, हे सगळं बघणं गरजेचं आहे. आणि मी प्रॅक्टिकल चळवळीत काम करणारी कार्यकर्ती आहे, त्यामुळे मी जास्त गोष्टी या ज्या आहेत त्या प्रॅक्टिकली अजून करण्यात जे आहे ते त्याला प्राधान्य देते. आणि आता तुम्ही जे सांगितलं की कंटेंट क्रिएटर आणि आत्ताचे नवीन जे आहेत ते कॉमेडियन किंवा आपण त्यांना काही कीर्तनकार म्हणणार नाही, पण कीर्तनकार हे समाज प्रबोधनकार असतात. आणि नवीन परंपरेतले जे कीर्तन प्रवचन सांगणारे आहेत ते मला असं वाटतं की ते काही फार प्रबोधनकार नाहीत. ते स्वतःची एक इमेज तयार करण्यासाठी किंवा स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या काही ज्या कॉमेडी गोष्टी असतात त्याच्यावरून ते त्यांची जी आहे ती इमेज ठरत असते आणि लोक शेअर करत असतात सोशल मीडियावर. 900 900 गवशे लोक आपल्याला बघायला मिळतात. कुणाला वाटलं की नाही बाबा हे अशा पद्धतीनं अरे तुरे बोलतात, शिवराळ भाषा वापरतात, एखादं चुकीचं वापरतात, तर ते जास्त शेअर केलं जातं. पण मला असं वाटतं की शेअर काय होतंय याच्यापेक्षा आपण लोकांना काय सांगतोय ते भलेही कमी लोकांपर्यंत पोहोचू देत. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की एखादी गर्दी कमी असली तरी चालेल, पण तिथं दर्दी लोक असले पाहिजेत. तसं आपण काय सांगतोय, आपल्या सांगण्यामध्ये संत साहित्याची परंपरा आहे का आपण खरोखरच उगीच काहीतरी सांगायचंय म्हणून कॉमेडी सांगतो, किंवा एखादी कुठली तरी गोष्ट ऐकायची आणि मग ती त्याच भाषेत, ग्रामीण भाषेत कुठली तरी सांगायची आणि ती लोकांपर्यंत पोहोचवायची. पण ती पोचवली तरी ग्रामीण गावरान भाषेमध्ये सुद्धा तुम्ही चांगला संदेश देताय का, तर बऱ्याच वेळेला तो दिसत नाही. त्यामुळे नवीन आलेल्या परंपरेने हे जे काही प्रवचनकार आहेत त्यांना कीर्तनकार म्हणू नये, त्यांना प्रबोधनकार म्हणू नये. आणि त्यांना खरोखरच प्रबोधन करायचं असेल तर चांगल्या गोष्टीचं करा. आता अनेक प्रकरणं आलेली आहेत. आता डॉक्टर महिलेचं प्रकरण आलंय, ते होऊ नये. त्या पद्धतीचं जे आहे ते कशा पद्धतीनं गावागावात जातीय सलोखा नांदला पाहिजे. मध्यंतरी बीडचं प्रकरण संतोष देशमुखांचं झालं, त्यानंतर आपल्याला काय काय तिथे सगळीकडे चांगल्या पद्धतीने सांगता येईल. गुन्हेगार मुक्त महाराष्ट्र कसा करता येईल, बलात्कार कसे थांबले पाहिजे, हे कोणीच काही बोलायला तयार नाहीये. हे नवीन परंपरेचे कीर्तनकार म्हणण्यापेक्षा कलाकारच म्हटले पाहिजे. कारण कलाकार कसं आहे की वेगवेगळ्या भूमिका निभावत असतो. मग तो अगदी डान्सही करतो, नाटक करतो, तो अनेक गायन करतो, बऱ्याच वेगवेगळ्या कला त्याच्याकडे असतात. त्यामुळं यांना नवीन हे जे कोणी परंपरेचे प्रवचनकार आहेत त्यांना कीर्तनकार म्हणू नये. कीर्तनकार जे आहेत ते संत साहित्याचा गाढा अभ्यास असणारे आहेत. ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला घडवणारे आहेत. तुम्हाला जेव्हा ते उपदेश द्यायला येतात, ते जेव्हा तुम्हाला सांगायला येतात, तेव्हा खऱ्या अर्थानं अध्यात्माची सांगड आपल्या संसाराशी आणि नवीन आधुनिक विज्ञानाची जी आहे ती सांगड लावून देतात. आणि त्या बाबतीत आपण कसा बदल केला पाहिजे, कशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये जे आहे ते पुढे गेलं पाहिजे, अशा पद्धतीचं जे आहे ते कीर्तन असतं. त्यांना कीर्तनकार म्हणतात. त्यामुळे मला असं वाटतं की आता संत ज्ञानेश्वर महाराजांचा ट्रस्ट आहे, पंढरपूरचा जो आहे ट्रस्ट आहे, आणि वारकरी अनेक जरी असले तरी वारकरी संप्रदायाने सुद्धा आता काही कीर्तनकार जे कीर्तन व्यवस्थित सांगत नाहीत किंवा कीर्तनामध्ये काहीतरी वेगळेच विषय असतात, ज्या कीर्तनाचा काही संबंध नसतो, अशा कीर्तनकारांची लिस्ट जी आहे ती वेगळी करणं गरजेचं आहे. नाहीतर कीर्तनकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो जनतेचा हळूहळू अजून बदलायला लागेल. मी खरं तर त्या विषयाकडे येणारच होते की श्याम सुंदर महाराज म्हणून जे आहेत हो, ते बऱ्यापैकी संविधानातून प्रकल्पता हो. आणण्याचा प्रयत्न करत असतात एका बाजूला. पण दुसऱ्या बाजूला जसं तुम्ही पंढरपूरच्या ट्रस्टचा उल्लेख केला, आता पंढरपूरच्या वारीतही सनातनी विचार असे पसरवण्याचा काही प्रयत्न होताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे संविधान विरुद्ध सनातन अशा पद्धतीचं एक चित्र जे आहे ते आता काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये आपल्याला सातत्यानं बघायला मिळतं. अर्थात रिसेंट त्याच्यातलं कुठलं उदाहरण जरी नसलं तरी आपण मागच्या काही घटनांचा आढावा जर घेतला तर आपल्या लक्षात येतं की अशा पद्धतीची लढाई, म्हणजे जिथे संत परंपरा जी आहे, जिथे कुठलंही जाती धर्म भेद असा पाळलेला नाही, असं म्हणून आपण त्या परंपरेचा गौरवीकरण करत होतो इतके दिवस. पण आता मात्र त्याच पंढरपूरच्या वारीमध्ये अशा पद्धतीनं संविधान विरोधात सनातन अशा पद्धतीचं एक चित्र रंगताना दिसून येत आहे. हे इन्फ्लुएन्सर म्हणणारे अनेक जण बऱ्यापैकी सनातनी विचार पसरवताना आपल्याला दिसून येत आहेत.
या सगळ्याबद्दल तुमचं स्वतःचं मत काय आहे? कारण अनेक कीर्तनकारांचा ज्या पद्धतीनं तुम्ही उल्लेख केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही संत परंपरा जी आहे, वारकरी परंपरा जी आहे, ती आपल्याला वाचवण्याचा आपला मुख्य उद्देश आहे. तर या सगळ्याकडे तुम्ही स्वतः कसं बघताय? श्यामसुंदर महाराजांचं कीर्तन संविधानाच्या चौकटीत किंवा खूप चांगल्या पद्धतीनं ते सांगतात. येत्या 30 नोव्हेंबरला सुद्धा पुण्यात एका कार्यक्रमाला आम्ही एकत्र असणार आहे आणि मी आवर्जून त्यांचं कीर्तन ऐकायला अर्धा तास आधी जाणार आहे. याचं कारणच हे आहे की ते ज्या पद्धतीनं सांगतात, बऱ्याच वेळेला सोशल मीडियावर ते व्हायरल का नाहीत याचं कारण आता तुम्ही लक्षात घ्या. कारण लोकांना फार काही चांगलं ऐकायचं नाहीये. फार काही ट्रोल ट्रोल होणारी लोक जी आहेत किंवा आता ज्यांची चर्चा होतीये ते कशा पद्धतीचं कीर्तन म्हणणार नाही, ते कॉमेडियनच आहेत. ते काही फार वैचारिक काही सांगत नाहीत. त्यामुळे तुम्हाला श्यामसुंदर महाराज कधी फार सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसणार नाहीत. मी मगाशी चेतनानंद महाराजांचा उल्लेख केला. मी ज्यांचं प्रवचन ऐकलं ते तुम्हाला फार काही व्हायरल झालेले दिसणार नाहीत. त्यांच्या पेजला तुम्हाला 500, 700, 800 एवढेच फॉलोअर्स दिसतील. कारण ते तळागाळात जाऊन तो संदेश देण्याचं काम करतात. आणि आता जसं संविधान आणि आपण बघितलं की सनातनी विचार, म्हणजे आपण चाललोय कुठं? 21व्या शतकात आहोत. कितीही तुम्ही सनातनी विचार आणि संविधानामध्ये फरक करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा शेवटचं सत्य हेच आहे की आपला देश हा संविधानावर चालतो, कुठल्याही धर्मावर चालत नाही. त्यामुळे तुम्ही सनातनी विचार कितीही पेरायचा प्रयत्न केला, कितीही काही कुठल्याही जाती धर्मात भेदभाव किंवा काही भांडणं लावायचा प्रयत्न केला तरी शेवटी संविधानाचाच विजय होणार आहे. संविधान हे देशाने स्वीकारलेलं आहे, जनतेनं स्वीकारलेलं आहे आणि संविधानानुसारच आपल्या देशात राहायला लागतं. त्यामुळे मला असं वाटतं की संविधानाच्या चौकटीत किंवा संविधानानुसार किंवा संविधान समजावून सांगणं असेल किंवा असे काही प्रबोधन करण्याचं जर म्हणजे संधी मिळाली तर ती नक्कीच त्या कीर्तनकारांनी करावी. अगदी ज्या पद्धतीनं आपण बघतोय की हे जे आहेत म्हणजे हे जे महाराज आहेत, हे जे कीर्तनकार आहेत, जे खरं तर प्रबोधन करताना दिसून येत आहेत, पण त्यांच्यावर मात्र वेगवेगळ्या ठिकाणाहून हल्ले होतानाही आपल्याला दिसतंय. याचं उदाहरण जर आपल्याला द्यायचं असेल तर सत्यपाल महाराजांचं देता येईल. आपण आपला खरं तर वेळ संपत आलेला आहे, पण हा मुद्दा मला असं वाटतं की अतिशय महत्वाचा आहे की सत्यपाल महाराजांवरही या पद्धतीनं म्हणजे प्रबोधन करत असतानाही त्यांच्या याच्यावर हल्ला होतो. त्यामुळे प्रेक्षक म्हणून किंवा मी म्हणते की सोशल मीडियाचं प्रेक्षक नसणाऱ्यांनी या सगळ्याकडे कसं बघावं, नक्की काय करावं? सत्यपाल महाराज जे आहेत ते संत गाडगे महाराज आणि अनेक वेगवेगळे समाज प्रबोधन विचार जे आहेत ते सगळीकडे सांगत असतात. आपल्याच राज्यात नाही तर अनेक वेगवेगळ्या राज्यात सुद्धा त्यांचे प्रवचनाचे कार्यक्रम होतात आणि त्यांच्यासारख्या माणसावर हल्ला होणं आणि त्याच्यासाठी मग तो हल्ला झाल्यानंतर काही सोशल मीडियाचे लोक त्याच्यावर बोलणं किंवा त्यांना कदाचित ते कोण आहेत ते माहीत सुद्धा नाहीये किंवा ते काय करतात, त्यांच्या बाबतीतले काय विचार आहेत हे सुद्धा त्यांना माहित नाहीये. म्हणून मी सोशल मीडियाच्या लोकांना एवढंच सांगेन की तुम्ही जे ऐकता, तुम्ही जे बघता ते खऱ्या अर्थाने तो विचार करून ते योग्य आहे का? हे जर आपण शेअर केलं तर आपल्या घरातल्या लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हे विचार पटणारे आहेत का? किंवा हे चांगले आहेत का? आपल्या मुलांवर चांगले संस्कार होणार आहेत का? ही गोष्ट जी आहे ती विचार करून काही गोष्टी शेअर करा. कारण आपण अनेक वेळेला बघतो की अगदी एखाद्याच्या चारित्र्यावर जरी कुणी लिहिलं तर अगदी न बघता सुद्धा बऱ्याच गोष्टी शेअर केल्या जातात. मग त्या खऱ्या असतात किंवा खोट्या असतात हे नंतर लक्षात येतं, पण खरं काही लवकर पसरत नाही. खोट्या गोष्टी तोपर्यंत लाखोनी शेअर झालेल्या असतात. त्यामुळे सोशल मीडियातल्या लोकांना मला सांगायचं की सोशल मीडिया जेवढा चांगला आहे, मला वाटतंय की तेवढाच तो वाईट पण आहे. कारण सोशल मीडियाद्वारे आपण लवकर पोहोचू शकतो, परंतु आपण पोहोचताना आपण त्यात घाई करून कोणाची बदनामी करतोय का? कुठेतरी चुकीचे विचार पसरवतोय का? किंवा कुठल्या तरी चुकीच्या लोकांना आपण फॉलो करतोय का? जर कळालं नसेल तर लवकरच ते जे आहे ते तुम्ही सगळं विचारात घ्या. काही गोष्टी ज्या आहेत त्या पटत नसतील तर त्या बेधडक रोखठोकपणे मांडा. कुठली तरी पीआर टीम एखाद्याला फॉलो करत असते. त्यांच्या ज्या आहेत त्या फेक अकाउंटवरून 10-10, 20-20 कमेंट असतात आणि त्याला ओढण्यासाठी तुम्ही जर त्याच कमेंट त्यांना परत करत असाल तर मग आमच्यासारखे आवाज उठवणारे जे लोक आहेत ते कुठेतरी कमी पडतात आणि मग सोशल मीडियावरचा माणूस, सोशल मीडिया वापरणारा जो काही तरुण आहे, तरुणी आहेत, महिला आहेत, त्या कुठेतरी मग त्याच्यात कमी पडतात आणि मग पीआरचा जो काय आहे
तो त्यांची जी काही एक हे असते की नाही आपल्या माणसाविषयी हे पसरवायचंय, तर ते त्याच्यात यशस्वी होतात. मला वाटते सोशल मीडियावर PR यशस्वी होण्यापेक्षा सोशल मीडिया वापरणारा प्रत्येक जण यशस्वी होणं गरजेचं आहे. आणि तो जर यशस्वी झाला तर नक्कीच चांगले विचार प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रातले ऐकायला, वाचायला जे काय आहे ते शेअर करून मिळतील. अगदीच मला वाटतं तुम्ही खूप विश्लेषणात्मकच खरं तर सांगितलेलं आहे. एका बाजूला आपण बघतोय की कॉन्टेंट क्रिएटर हे स्वतःला कीर्तनकार समजतायत आणि कीर्तनकार जे खरोखरच प्रबोधन करतायत त्यांना मात्र अनेक गोष्टींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे आता प्रेक्षक म्हणून आणि मुळातच एक सुजाण नागरिक म्हणून आपली ही अतिशय महत्वाची भूमिका आहे. कोणी काय सांगितलंय म्हणजे लोकांस सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, हो. अशा कीर्तनकारांना, अशा इन्फ्लुएन्सरला आपण ओळखलं पाहिजे आणि वेळीच योग्य ती पावली उचलली पाहिजे. तृप्तीताई, थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि तुमचे विचार आमच्या सगळ्यांबरोबर